उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. कारण हे बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं, नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. हे कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्यांना काय माहितीये की पुढे काय कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. साहेब, राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? कारण की मुंबई ते मी पूर्ण आयोग म्हणतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त झोपेचं ढोंग करते. साहेब, स्वतः तुम्ही मतदान केलं का? जे मतदान केलं तुम्ही त्याचा अवसर काय की शाही जाते मी पण आता पुसून बघणार आहे शाही. पण एक आहे, मी काही दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतोय. डेमो देतात शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. ठीक आहे, चला तरी सुद्धा शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही हैं.